ती सुरू झालेली आहे। हॉटेल बुकिंग करायला सुरुवात झाली आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळते। सोफिटेलमध्ये भाजपकडून रूम बुक करण्यात आले आहेत असं सूत्रांकडून कळत आहे आणि हयातमध्ये शिवसेना उबाठाकडून बुकिंग केल्याची सूत्रांची माहिती आहे। काही पक्षांकडून चार्टर प्लेन बुक केल्याचीही सूत्रांनी माहिती दिली आहे। निकाल 72 तासांमध्ये लागतील आणि त्यानंतरच्या अनुचित प्रकारांना तोंड न देता यावं याकरता, म्हणजे अनुचित प्रकार कुठले घडूच नयेत, पळवापळवी होऊ नये याकरता भाजपकडून हॉटेलमधल्या रूम्स बुक झालेल्या आहेत आणि उबाठाने सुद्धा हयातमध्ये रूम्स बुक केलेले आहेत। या व्यतिरिक्त काही असेही पक्ष आहेत ज्यांनी चार्टर प्लेन सुद्धा बुक केलेला आहे। येत्या काळात काय घडामोडी घडतात त्याची रणनीती, मोर्चे बांधणी सगळे पक्ष करताना दिसत आहेत। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील यांच्याशी बोलूया। सुस्मिता, निकालाच्या दुपारनंतर म्हणजे निकाल लागायला सुरुवात झाल्यावर दुपारनंतर काय काय करायचं यासाठी ही मोर्चे बांधणी आहे का सगळ्या पक्षांची? नक्कीच, खरं तर मतदान झालेलं आहे, उमेदवारांचं नशीब हे मतपेट्यांमध्ये कैद झालंय। आता राजकारणाचा दुसरा टप्पा सुरू होतो। कोणतीही निवडणूक गेल्या काही वर्षांमध्ये आपण जर बघितलं तर ती हॉटेल पॉलिटिक्स शिवाय पूर्ण झालेली नाहीये। ज्या वेळेला निकालाचे कौल हाती येतील त्यानंतरच जे विजयी उमेदवार असतील त्या सगळ्यांना सुरक्षित अशा ठिकाणी नेण्यात येणार आहे। त्यासाठी विशेष करून मुंबईतीलच 5 स्टार हॉटेल्सची बुकिंग ही करण्यात आलेली आहे, चार्टर्ड प्लेन्सची बुकिंग करण्यात आलेली आहे। प्रत्येक पक्षाकडनं, मग सोफिटेल असेल, सेंट रेगिस असेल, ताज पॅलेस असेल, अशा वेगवेगळ्या हॉटेल्सची बुकिंग ही आतापासूनच करण्यात येते आहे। मुळातच काय तर ज्या वेळेला संख्या गणित जुळवून आणण्याचं, समीकरण जुळवून आणण्याचं मोठं शिवधनुष्य पेलायचं असतं त्यावेळेला अशा पद्धतीनं एकत्रितपणे आपल्यासोबत कोण आहे हे बघणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये पक्षाचे विजयी उमेदवार यांना एकत्रितपणे एका हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे। त्यानंतर अपक्ष उमेदवारांच्या संपर्कात राहून जेवढे अपक्ष उमेदवार जिंकलेले असतील त्या सर्व उमेदवारांना सुद्धा वेगळ्या पद्धतीने त्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे। त्यामुळे मुंबईतील अनेक 5 स्टार हॉटेल्समध्ये आतापासूनच राजकीय पक्षांनी बुकिंग करायला सुरुवात केलेली आहे। त्याचबरोबर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी चार्टर्ड प्लेन्सची सुद्धा गरज असते, चॉपर्सची गरज असते आणि ज्या अंतर्गत भेटीगाठी होतात त्या भेटीगाठींची गुप्त स्थळं सुद्धा ठरलेली आहेत। त्यामुळे ज्या क्षणी हा कौल हाती येईल त्यानंतर सत्ता समीकरण जुळवून आणण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील ते सर्व प्रकारचे प्रयत्न आता करण्यात येणार आहेत आणि त्याचीच ही सुरुवात आपण म्हणावी मुंबईमध्ये आपल्याला विविध 5 स्टार रेस्टॉरंट्समध्ये, हॉटेल्समध्ये बुकिंग मधनं पाहायला मिळते। धन्यवाद सुस्मिता, माहिती दिलीत आपण त्याबद्दल। एक्झिट पोल समोर आले आणि आता भाजपमध्ये हालचाली वाढल्यात। भाजप बंडखोरांसोबत संपर्क साधायला सुरुवात करताना दिसते। सूत्रांकडून ही माहिती अर्थात जिंकण्याची शक्यता असलेल्या बंडखोरांसोबत भाजपकडून संपर्क साधला जाण्याची शक्यता आहे। प्रत्येक विभागातल्या वरिष्ठ नेत्यांवर यासाठी जबाबदारी देण्यात आल्याचं सूत्रांकडून कळत आहे। तसंच विजयी झालेल्या बंडखोरांवर पक्षाने केलेली कारवाई मागे घेण्यात जाण्याचीही शक्यता आहे। भाजपच्या सरचिटणीसांची नवी दिल्लीत संध्याकाळी 5 वाजता बैठक होणार आहे। भाजप अध्यक्ष JP नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली सरचिटणीसांची बैठक होणार आहे। बैठकीत राज्याच्या विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। संध्याकाळी 5 वाजता भाजपची बैठक असेल। दिल्लीत ही महत्त्वाची बैठक होणार आहे। संध्याकाळी 5 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। भाजपच्या सरचिटणीसांची ही बैठक आहे। JP नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली ही भाजपच्या सरचिटणीसांची बैठक होईल। राज्याच्या विधानसभा निवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा होईल अशी माहिती मिळते आहे। पुढे एक राजकीय क्षेत्रातली ब्रेकिंग बातमी। एक्झिट पोल समोर आल्यानंतर आता भाजपमध्ये हालचाली वाढल्या आहेत। भाजप बंडखोरांसोबत संपर्क साधणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय।
जिंकण्याची शक्यता असलेल्या बंडखोरांसोबत भाजपकडून संपर्क साधला जाण्याची शक्यता आहे. प्रत्येक विभागातल्या वरिष्ठ नेत्यांवर यासाठी जबाबदारी देण्यात आल्याचं देखील सूत्रांकडून सांगण्यात आलं. तसंच विजयी झालेल्या बंडखोरांवर पक्षानं केलेली कारवाई मागे घेतली जाण्याची शक्यताही या संपूर्ण पार्श्वभूमीवर वर्तवली जाते. पुढे ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय. राजकीय पक्षांकडून सरकार स्थापनेची रणनीती आता तयार केली जाते. हॉटेल बुकिंग करण्यास देखील सुरुवात झाली आहे अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त होते. सोफिटेलमध्ये भाजपकडून रूम बुक करण्यात आली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर हयातमध्ये शिवसेना उबाटाकडून बुकिंग झालेलं आहे. काही पक्षांकडून चार्टर्ड प्लेन देखील बुक करण्यात आले. सूत्रांकडून सध्या ही माहिती प्राप्त होते. मोठी बातमी. मतदानानंतर निकालाची प्रतीक्षा सुरू असतानाच सर्वच राजकीय पक्षांनी सरकार स्थापन करण्यासाठी स्ट्रॅटेजी तयार करत असल्याचं कळतं. त्या अंतर्गत पंचतारांकित हॉटेलमध्ये रूम बुक करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. मुंबईतील सोफिटेल हॉटेलमध्ये भाजपकडून तर हयात हॉटेलमध्ये शिवसेना उबाटाकडून रूम बुक करण्यात आली आहे. शिवाय काही पक्षांकडून विमानाची तिकीटं आणि चार्टर्ड प्लेन सुद्धा बुक केलं गेलंय. महायुती किंवा आघाडीला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास अपक्ष आणि छोट्या पक्षांचे भाव वधारणार आहेत असं सुद्धा चित्र समोर आलंय. या संपूर्ण गोष्टीबाबत आढावा घेतोय आमचे प्रतिनिधी प्रणाली यांच्याकडून. प्रणाली, आपण जर बघितलं तर कालचं जे मतदान झालेलं आहे त्या मतदानानंतर जे एक्झिट पोल आलंय त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं दिसून येत आहे की महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांना स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाहीये आणि दोघांमध्येही काटेकी टक्कर आपल्याला एकूण बघायला मिळते. अशा स्थितीमध्ये जे अपक्ष किंवा छोटे पक्ष निवडून येतील ज्यांच्यावर कुठल्याही एका व्यक्तीवर ते अवलंबून नसतील अशा लोकांचे भाव अचानक वधारणार आहेत आणि त्यामुळं त्या मतदारसंघामध्ये खरं तर आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये या सगळ्या मतदारसंघांचा आढावा राजकीय पक्ष घेतील आणि त्यातून कोणते अपक्ष जे आहेत ते पुढे आहेत हे बघून त्या अपक्षांना हेरण्याचं काम महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल ह्यांच्या वतीनं केलं जाणार आहे. आणि त्या दृष्टीनं स्ट्रॅटेजी म्हणून मुंबईतले काही हॉटेल्स असतील ते बुक करण्यात आले. उदाहरणार्थ ग्रँड हयात जे हॉटेल आहे मुंबईतलं ते बुक करण्यात आल्याची सूत्रांची आपली माहिती आहे. त्याचबरोबर सॉफिटेल हॉटेल जे आहे ते सुद्धा त्यातल्या काही रूम्स जे आहेत त्या बुक करण्यात आल्याची माहिती मिळते. एकूणच जर हे अपक्ष आणि छोटे पक्ष हे कुठे इतरत्र जाऊ नये, त्यातले जे आमदार आहेत ते पळवापळवीचे प्रकरण होऊ नये या दृष्टीनं ही पूर्ण स्ट्रॅटेजी करण्यात आल्याची माहिती मिळते. त्यांच्या येण्या जाण्यासाठी चार्टर्ड प्लेन असतील किंवा फ्लाईट्स असतील त्या सुद्धा बुक करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडनं